पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर टीका केली आहे. आता या दौऱ्यांवर प्रत्यक्षात किती खर्च झाला याबाबत केंद्र सरकारनेच राज्यसभेत अधिकृत आकडेवारी सादर केली आहे. सरकारच्या माहितीनुसार गेल्या 6 वर्षात म्हणजे 2021 ते जुलै 2026 या कालावधीत पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर तब्बल 557.51 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर केवळ याच वर्षी जुलैपर्यंत सुमारे 75 कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. मग सरकारने नेमकी कोणती आकडेवारी दिली? गेल्या वर्षभरात मोदींनी कोणत्या देशांना भेटी दिल्या? सर्वाधिक खर्च कोणत्या दौऱ्यावर झाला? विरोधकांनी हा मुद्दा का उपस्थित केला? आणि सरकारने या खर्चाचं नेमकं स्पष्टीकरण काय दिलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित कसा झाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाबाबत राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि CPIचे खासदार V शिवदासन यांनी सरकारला विचारलं की गेल्या काही वर्षात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर नेमका किती खर्च झाला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने लेखी स्वरूपात सविस्तर आकडेवारी सभागृहात सादर केली. त्यामुळे मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाची अधिकृत माहिती प्रथमच स्पष्टपणे समोर आली आहे. मुद्दा क्रमांक 2, 6 वर्षात नेमका किती खर्च झाला? परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2021 ते जुलै 2026 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 557.51 रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. यामध्ये विविध देशांचे दौरे, द्विपक्षीय बैठका, आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, भारतीय समुदायाशी संवाद आणि अधिकृत कार्यक्रमांचा समावेश आहे. म्हणजेच हा खर्च केवळ विमान प्रवासापुरता मर्यादित नसून संपूर्ण अधिकृत दौऱ्यांशी संबंधित विविध व्यवस्थांवर करण्यात आला असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. मुद्दा क्रमांक 3, यावर्षी किती खर्च आला? सरकारने यावर्षीची आकडेवारीही राज्यसभेत मांडली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीत पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 74,58,93,797 रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच केवळ 7 महिन्यातच परदेश दौऱ्यांवर सुमारे 75 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मुद्दा क्रमांक 4, मोदींनी कोणत्या देशांना भेटी दिल्या? या वर्षभरात पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या. यामध्ये मलेशिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, इटली, फ्रान्स, स्लोव्हाकिया, सेशेल्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. या दौऱ्यांदरम्यान विविध द्विपक्षीय बैठका, व्यापार, संरक्षण, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. मुद्दा क्रमांक 5, सर्वाधिक खर्च कोणत्या दौऱ्यावर झाला? सरकारने प्रत्येक महत्त्वाच्या दौऱ्याचा खर्चही जाहीर केला आहे. त्यामध्ये मे महिन्यातील नॉर्वे दौरा सर्वाधिक खर्चिक ठरला. या दौऱ्यावर 17,46,00,000 रुपयांहून अधिक खर्च आला. तर फेब्रुवारी महिन्यातील इस्रायल दौऱ्यावर जवळपास 12 कोटी रुपयांचा खर्च झाला. तसेच गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यावर सुमारे 25,59,00,000 रुपये खर्च झाल्याची माहितीही सरकारने राज्यसभेत दिली. मुद्दा क्रमांक 6, सरकारने खर्चाचं स्पष्टीकरण काय दिलं? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये केवळ अधिकृत बैठकाच होत नाहीत. या दौऱ्यांमध्ये द्विपक्षीय करार, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमधील सहभाग, भारतीय समुदायांशी संवाद, विविध देशातील उद्योग प्रतिनिधींशी चर्चा आणि भारताचे राजनैतिक हित जपण्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो. त्यामुळे या खर्चांकडे केवळ आर्थिक खर्च म्हणून न पाहता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा भाग म्हणून पाहण्याची भूमिका सरकारने मांडली. मुद्दा क्रमांक 7, विरोधकांनी हा मुद्दा का उपस्थित केला? पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चावरून विरोधकांनी यापूर्वीही अनेकदा सरकारवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेत
खर्चाचा तपशील मागवण्यात आला. सरकारने मात्र अधिकृत आकडेवारी सादर करत खर्चाची माहिती दिली आणि याचबरोबर पूर्वीच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारच्या काळातील परदेश दौऱ्यांच्या खर्चाचाही तपशील सभागृहात सादर करण्यात आल्याचे सांगितलं. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय? राज्यसभेत सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर केल्यानंतर आता या खर्चावरून पुन्हा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. एका बाजूला विरोधक या खर्चावर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकार या दौऱ्यांना भारताच्या जागतिक हितासाठी आवश्यक असल्याचे सांगत आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, सरकारने राज्यसभेत अधिकृत माहिती देत 2021 ते जुलै 2026 या कालावधीत पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 557.51 कोटी रुपये खर्च झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरी गोष्ट, केवळ याच वर्षी जुलैपर्यंत परदेश दौऱ्यांवर सुमारे 75 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. तिसरी गोष्ट, सरकारच्या मते हे दौरे भारताच्या परराष्ट्र धोरण, द्विपक्षीय संबंध आणि जागतिक सहकार्याचा महत्त्वाचा भाग आहेत. तर विरोधक या खर्चावरून सरकारला लक्ष्य करत आहेत. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते पंतप्रधानांचे परदेश दौरे भारतासाठी आवश्यक गुंतवणूक आहेत का, की या खर्चावर अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण असायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.